नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। आज गणेशपूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर भागातील या कोळंबी एरियात आलेलो आहे। कोळंबी एरियामध्ये कधी आमचं बचपन या भागात गेलेलं आहे। 1987, 88, 89, 90, 91, 92च्या पिरियडमध्ये आम्ही लहानपणी या भागामध्ये फिरायचो। या भागातील खूप वस्तूंचा आम्हाला लाभ झालेला आहे। या मातीचा आमचा उपकार आहे, त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी कधीतरी असं वाटतं की निसर्गरम्य वातावरण द्यावं। तेव्हा हे बरड एरिया होता, कुठल्या प्रकार शेतकरीकडे शेती घेण्यासाठी उत्सुक नव्हता गणेशपूर भागाचा हा एरिया असल्यामुळं। पण वेळ बदलली, काळ बदलला, सगळं चेंज झालं। या शेतकऱ्यांनी मनामध्ये ठरवलं की या काळ्या मातीला आपल्याला सोनं करायचं आहे आणि त्या सोनं करण्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी या मातीचं सोनं करण्याचा विचार केला आणि रात्रंदिवस मेहनत करून हे जे बरड जमीन होती या बागायती केलं आणि आज या मातीमध्ये सोनं उगवण्याचं काम हे शेतकरी करू लागलेलं आहे। या शेतकऱ्यामध्ये ते मेहनत करण्याची, कष्ट करण्याची आणि त्यातून सोनं उगवण्याची हा शेतकरी राजा करू शकतो। कारण की हजारो एकर जमीन या दरीमध्ये आहे, बामनदरी या कोळंबी एरियामध्ये, आणि हजारो एकर जमिनीमध्ये आता या भागाचा शेतकरी सोनं उगवण्याचं काम करू लागला। चांगले पिकं घेऊ लागलेलं आहे आणि हे पिकं इथून काढून चांगलं त्याला व्यवस्थित करून आणि शहराच्या ठिकाणी जाऊन विकू लागलेला आहे आणि 2 पैसे कमावून आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देऊ लागलेलं आहे। दर्जेदारपणे करू लागलेला तुम्ही बघू शकता, तिकडे बघू शकता। इकडे त्यांनी आजूबाजूला मस्त सगळं काही 4-5 ट्रॅक्टर उभे आहे, मोठी बखर बांधलेली आहे। इकडे सगळं बागायती पीक तयार केलेलं आहे आणि आपलं डोंगर आहे, डोंगरात शेती आहे, पण डोंगरातली शेती यांनी बागायती करून दाखवली। इतका आमचा हा शेतकरी राजा इतका मेहनती कष्टाळू आहे। यांची मुलं इथून शाळेत जात्या, शहरात शाळेत जात्या, शहरामध्ये शहरामध्ये जाताना पुन्हा संध्याकाळी येऊ शकता। कारण की इथून 100% संभाजीनगर फक्त 2 घंट्याचा रस्ता आहे। बघा, 100 किलोमीटर 2 घंट्यामध्ये जाऊ येऊ शकता। इतका चांगला या आणि माझी आमदार मान्यश्री उदयसिंह राजपूत साहेब यांच्या प्रयत्नानं हा रोड इथपर्यंत डांबर झालेला आहे आणि हा डांबर होऊन आज हा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ लागलेला आहे। पर्यंत हे सगळं काही जे माल नेणे आणण्यासाठी वाहने येऊ लागलेले आहे। आपल्या भागातील जे बी पदसिद्ध पदाधिकारी आहे, या जनतेचे नेतृत्व आहे, त्यांनी विचार करायचा आणि या भागातील आपल्या भागातील शेतीला जे काही पुरवठा असेल त्या सगळ्या गोष्टीच्या फॅसिलिटी त्या शेतकऱ्यापर्यंत पुरवण्याचं काम करावं। जे आमच्या भागातील जे आमदार करतात ते आपल्या भागातील आमदार करू शकता, आपल्या भागातील खासदार करू शकता, आपल्या भागातील जिल्हा परिषद सदस्य करू शकता, सदस्य करू शकता, सरपंच करू शकता आणि पुन्हा जे शेतकरी अधिकारी असतात ते त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचले, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे आपण पोहोचले की आणि शेतकऱ्यांकडे मांडण्याचा 100% काही ना काहीतरी फायदा होतो। तर असं हे कोळंबी एरिया आणि तुमच्यासोबत आहे नामदेव निकम दादा, हे शेतकरी इथले आमचे गणेश भाऊ नामदेव निकम, हे सुद्धा इथे शेती करता। रामचंद्र लिंबा आहे ते सुद्धा, आणि मेहताब शेठ जे आहे या भागात